राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे। भाषिक द्वेष पसरवल्यानं राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी केली गेली आहे। राज ठाकरेंचं मराठी प्रेम अभिव्यक्ती नाही तर राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं या याचिकेच्या माध्यमातून म्हणण्यात आलंय। राजकीय फायदा मिळवण्यासाठी राज ठाकरेंकडून भाषिक वाद सुरू केला गेलाय। राज ठाकरेंना प्रक्षोभक वक्तव्य थांबवायला सांगा अशी मागणी सुद्धा याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल झालेली आहे। सुप्रीम कोर्ट घनश्याम उपाध्याय यांची याचिका स्वीकारणार की फेटाळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नेमकं काय काय म्हटलेलं आहे या याचिकेच्या माध्यमातून बघूयात। राज ठाकरे यांच्याकडून भाषिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। राज ठाकरेंचं मराठी प्रेम अभिव्यक्ती नाही तर राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे असंही याचिकेच्या माध्यमातून म्हणण्यात आलंय। महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद घातला जातोय। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी लोकांना मारहाण केली जाते। मारहाण थांबवण्यासाठी मनसैनिकांवर कडक कारवाई व्हावी। निवडणूक आयोगानं सुद्धा मनसेच्या बेकायदा कृत्यावर नियंत्रण ठेवावं अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। सोबतच निवडणूक आयोगानं राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द करावी हे सगळे मुद्दे या याचिकेच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत। आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत। आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत, कोणी दुबेंचं समर्थन करत नाहीये, पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नया नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती। मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही। मग पहिल्या नया नगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात, नहीं बोलेगा मराठी जो करने का करो हम भी हात उठाएगा। मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत त्यांना मराठी शिकवा।